दादू, श्रावणीला पैसे हवेत. किती हवेत ग? 40,000. देताय? हो देतो की. श्रावणीसाठी काही करायला तयार आहे. पण कशाला हवे? एका ऍड एजन्सीमध्ये मॉडेलिंगचं काम मिळवण्यासाठी पैसे भरायचे. हे करायचे ते करायचे असे म्हणत गेल्या वर्षभरात 30 ते 35,000 रुपये खर्च करून झालेत, पण काम एकही झालेलं नाही. अच्छा, लोक काम करून पैसे मिळवतात. तुला मात्र पैसे भरून काम मिळवायचे. बरोबर श्रावणी? बस. श्रावण, बेटा जरा तिकडं सरक. मला तुझ्या शेजारी बसायचं आहे. बेटा, पैसे भरून काम मिळवायला माझी काहीच हरकत नाही, पण ते काम तुला मिळणार आहे का? आणि जेव्हा आपण पैसे देऊन काम मिळवतो ना, तेव्हा आपल्यात काहीतरी कमी आहे, म्हणून आपल्याला ही लाच द्यावी लागते. ही बोच मनात कायम राहते. आणि माझी खात्री आहे की तुझ्यात असा आत्मविश्वास आहे की तू जर मनात आणलंस तर काहीही करू शकतेस. आणि बेटा श्रावू, अगं लहान आहेस तू अजून. तुझं वय हे शिकायचं, खेळायचं, बागडायचं, खूप काही समजून घ्यायचं आहे. तेव्हा तू विचार कर आणि मला सांग. ठीक आहे? एकदम संतापाच्या भरात घर सोडून जाण्याचा निर्णय कधीही घेऊ नकोस. हे घर म्हणजे तुझं आश्वासक स्थान आहे, तुझी ताकद आहे. डोक्यावर छप्पर असलं ना की माणूस बाहेर 4 लढाया करतो, पण डोक्यावरचं छप्परच काढून टाकलं त्याने स्वतःहून, त्याची अवस्था काय होईल विचार कर. श्रावणी, अगं दादू बोलतायत ते अगदी बरोबर आहे. तुझं अजून कॉलेजही संपलं नाहीये. खूप झालं. उगाच लहान तोंडी मोठा घास. बघताय काय नुसतं? तोंड दिलंय ना देवाने, बोला की कुठून आलंय चित्र? इंद्रनील कुठं आहेत? अहो तुमच्याशी बोलतोय मी. नाही पाहिलं त्यानं. खरं तर मी शाळेतून मग हे चित्र खंडून दिलं. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, निदान यावेळी तरी त्यांच्या नावाने आगपाखड करू नका तुम्ही. तुमच्या अशा बोलण्यामुळेच ते सतत घराबाहेर राहायला लागलेत. कधी साधी चौकशी केलीत तुम्ही? ते कुठे असतात, काय करतात? तुम्ही अशा प्रकारे जर नील भाऊजींशी वागत राहिलात तर त्यांना काय आपुलकी वाटेल या घराबद्दल? थोरले भाऊ आहात तुम्ही त्यांचे. तुम्ही जसं वागायला लागलात तर मग इतर. तुमच्या मनात काय एवढी कालवा कालव होते?
इंद्रनीलमुळे. आमचे बंधू आहेत ते, त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. आणि काळजीच वाटत असेल तर आमचा विचार करा. आम्ही जिवंत आहोत. आमच्या भावाशी कसं वागायचं ते तुम्ही सांगायची गरज नाही. स्वतःची अक्कल घरकामात वापरा, इथं आमच्या समोर नको. देऊ, काय बोललीस? काही नाही ग. आज मला असं एकटे एकटे वाटत होतं, म्हणून म्हटलं बघूया तू काय करतेस. काय नाही ग, उद्या मुलांना जर शिकवायचं आहे ना, ते जरा वाचत होते. देव, मी खूप वाईट आहे ना ग. असं का बोलतेस काकू? मगाशी रागाच्या भरात नको नको ते बोलले मी तुला. जाऊ दे ग काकू, एवढं मनाला नको लावून घेऊस. अगं मी विसरले ते. नाही देव, तू बोल मला काहीतरी. माझ्यावर रागव. हवं तर मार मला. तू खरंच मार मला लागेल असं बोल, पण तू बोल ग माझ्याशी. काकू असं काय करतेस तू? मी खरंच मनात काही ठेवलं नाहीये. देव, या मुलांच्या काळजीने मला खरंच वेळ लागणार आहे ग. श्रावणीचं हे असं. अमोल तिथनं अधनमधनं पैसे मागत असतो. यांच्या पगारात कसं बसं घर चालतं माहितीये ना तुला. 4 पैसे सेव्हिंगला ठेवले असते तर कुणाकडे हात पसरायची गरज लागली नसती. मला कोणाकडे मागायची सवयही नाही ग. आता तुझ्या नावावर 50,000ची FD आहे. ते मागायला माझं मन बाई नाही दजवणार. बाबांनी माझ्या नावावरची FD ठेवली ती. हो, म्हणजे लहानपणीच तुझ्या नावावर तुझ्या बाबांनी 50,000ची FD ठेवली आहे ना. आता ते पैसे तुझ्यासाठी खर्च झाले असते तर ठीक होतं. पण आता श्रावणीसाठी कोण पैसे खर्च करणार? माझ्या मुलांची हेळसांड होते का देऊ? यासाठीच माझी चिडचिड होते. मग तोंडाला येईल ते बोलते मी. माझं बोलणं सगळ्यांना दिसतं, पण माझं मन कुणीच जाणून घेत नाही. काकू प्लीज रडू नकोस का? अगं आणि मी काय किंवा श्रावणी काय, आम्ही काय वेगवेगळे आहोत का? तसं नाही देऊ, पण आपल्या अडचणीत जो आपल्याला मदत करतो ना
तोच खरा आपला असतो. मी आईशी बोलून बघते. नाही नाही नको. नाही म्हणजे इतरांच्या सांगण्याने वागशील तर काय होणार ते ठाऊक आहे ग मला. त्यापेक्षा जाऊ दे. आहे तेच ठीक आहे. श्रावणी म्हणत होती की आता फक्त 40,000ंचीच गरज आहे, पण उद्या लाखोने कमवेल ती. बघ म्हणजे तुला एफडीचे पैसे द्यायचेच असतील तर कर्ज म्हणून दे. हा वाह भैया साहेब, यू लुक सो रिलॅक्स्ड. एक एक गेम होऊन जाऊन देत. भैया साहेब, मी किती अस्वस्थ याची कल्पना नाहीये तुम्हाला. हा खेळ किती थ्रिलिंग आहे त्याची कल्पना नाही तुम्हाला आदित्यराज. भैया साहेब, ना आयुष्य म्हणजे एक खेळ आहे ना बिझनेस म्हणजे. आयुष्य आणि बिझनेस यांची सांगड घालणारा, ते जगायची रीत पद्धत शिकवणारा हा खेळ आहे. मला वाटतंय तुम्ही पराभवाला घाबरतात आदित्यराज. तुम्ही हराल याची भीती वाटते तुम्हाला. सह्या लागतील. आम्ही सह्या द्यायला कधीच नाही म्हटलेलं नाही. पण नील भैया, त्यांची सही लागेलच ना भैया. आणि त्यांचं काही ठाव ठिकाणा नाही. गॉड नोस वेअर ही इज. नील परत आलेत. आम्ही त्यांना बोलवून घेतो.
ते कुठं असतील ते आम्हाला माहिती आहे.